स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 77 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 77. दादासाहेब विंचुरकर. माधवराव दादासाहेब विंचुरकर हे अक्कलकोट संस्थानात रिजंट होते. रिजंट म्हणजे राजाच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहणारा असा होतो. माधवराव दादासाहेब विंचुरकरांची भक्ती स्वामींच्या चरणी फार होती. श्री स्वामी महाराज कधी कधी विंचुरकर यांच्या बिराडी जात असत. दादासाहेब श्रींना स्नान घालून गंध पुष्पादी षोडशोपचार पूजा करून भोजन करवीत. मग आपण प्रसाद घेत. दादासाहेब नास्तिक आहेत असे लोकांना वाटे, पण ते महाराजांचे प्रेमळ भक्त होते. रात्री मंडळी जमून मृदुंग टाळ वगैरे घेऊन भजन करीत असत. भजनाला महाराज कधी कधी जात असत. पुढे दादासाहेबांच्या मांडीवर एक श्वेतकुष्ठाचा डाग उत्पन्न झाला. त्यामुळे दादासाहेबांना काळजी पडली की हा रोग जास्ती फैलावतो की काय. एके दिवशी ते महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांची सुप्रसन्न मर्जी पाहून दादासाहेबांनी मांडीवरील डाग बरा होण्याबद्दल प्रार्थना केली. महाराज म्हणाले, त्याचे नाव काय? दादासाहेबांनी उत्तर दिले, लोक श्वेतकुष्ठ म्हणतात. त्यानंतर महाराजांनी विचारले, तुझ्या हातातील बोटात काय आहे? त्यांनी उत्तर दिले, अंगठी महाराज. खडा कसला आहे? हे विचारताच, पांढरा आहे महाराज, म्हणून दादासाहेबांनी सांगितले. फेकून देतो, म्हणून महाराजांनी सांगितलं. दादासाहेबांनी मनात विचार केला की 300 रुपये किमतीची अंगठी फेकून कशी द्यावी, महाराजांच्या हातात घालावी, मग ते पाहिजे ते करतील असा विचार करून त्यांनी अंगठी काढून महाराजांच्या हातात घातली. महाराजांनी ती अंगठी चोळप्पाला दिली आणि ती अंगठी विकून महाराजांच्या देवळाचे काम चालविले. हल्ली ती अंगठी अक्कलकोटला राजेसाहेबांजवळ आहे. पुढे विंचुरकरांच्या मांडीवरील डाग अगदी नाहीसा झाला. एक दिवस विंचुरकर आपल्या ऑफिसात काम करीत असता महाराज तेथे आले. तेव्हा दादासाहेब खुर्चीवरून उठून आपल्या ठिकाणी त्यांनी महाराजांना बसवले व दादासाहेब उभे राहिले. काही वेळ बोलणे झाल्यावर महाराज म्हणाले, अब तुम्हारा खुर्चा टेबल सब खटला, उन पर डालकर कुछ करो. हे ऐकून विंचुरकर चकित झाले व महाराजांना म्हणाले, महाराज, मला कुठे जाण्यास सांगता? महाराजांनी उत्तर दिले, हजारो लाखो लोक राम राम करतात, तेथे जा. असे म्हणून महाराज उठून चालते झाले. पुढे काही दिवसांनी मालोजी राजे आणि दादासाहेब यांचे वाकडे झाले असे अण्णासाहेब विंचुरकर यांना कळले. त्यांनी दादासाहेबांना परत बोलावून विंचुरकर संस्थानाचे सर्व काम त्यांच्यावर सोपविले. येथे बखर क्रमांक 77 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.